सुवर्ण दिवसभराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करणार आहोत अतिशय मोठ्या बातमीनं। स्थानिक स्वराज्य संस्थेतील राखीव जागा लढवणाऱ्या उमेदवारांकरता ही बातमी महत्त्वाची आहे। आरक्षित वॉर्डसाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक नाहीये। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राकरता दाखल केलेल्या प्रस्तावाची पोचपावती ही ग्राह्य धरण्यात येणार आहे। तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलेली आहे। त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी सविस्तर बोलूया। चंद्रकांत, हा खूप महत्त्वाचा आणि मोठा निर्णय समोर येत आहे, याविषयी काय अधिक स्पष्ट कराल? हा निर्णय खरं तर राज्य सरकारकडून अपेक्षित होता अशासाठी, कारण आपल्याला माहिती आहे येणारं जे वर्ष आहे 2022चं हे निवडणुकांचं असणार आहे। विशेष करून महापालिका नंतर झेडपी म्हणजे जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत म्हणजे 18 महापालिका जवळपास, त्यात मुंबई पुणे सगळ्या मेन आणि प्लस बाकीचे झेडपी, ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षण कंपल्सरी असतं 50%। तर इथं जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे ते बऱ्याचशा उमेदवारांकडे नसतं, ते नंतर मिळवून घेतात। अशाच एका हायकोर्टाच्या निकालामध्ये हायकोर्टाने स्पष्ट सांगितलंय, कारण याच्यामध्ये काय करतात हे नंतर बोगस काढतात, मग त्याचं रद्द होतं। म्हणून हायकोर्टाने सांगितलं की इथून पुढे तुम्ही निवडणूक लढवण्याआधीच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करा, त्याशिवाय तुम्हाला इलेक्शन लढता येणार नाही। त्याच्यामुळे हे सर्वच पक्षांच्या उमेदवारांसाठी इच्छुकांसाठी हे अडचणीचं झालं होतं हा निकाल। म्हणून सर्व म्हणजे राज्य सरकार विरोधक सगळ्यांनी संगनमत करून पुन्हा हा हायकोर्टाचा निकाल फिरवलाय आणि आता ते अध्यादेश काढतील 1-2 दिवसात राज्यपालांच्या सहीने की आम्ही 1 वर्षाची मुदत वाढ देतो त्याला डिसेंबर 2022 पर्यंत। म्हणजे यामध्ये ह्या सगळ्या इलेक्शन जे आहेत झेडपी पंचायत समिती महापालिकांच्या ह्या उरकून निघतील आणि त्यांना 12 महिन्याच्या अंडरटेकिंग मध्ये ते सादर करायचंय। ते 12 महिन्यात सादर करायचं हे कारण सांगून त्यांना सगळ्यांना एका अर्थाने मोकळीक मिळालेली आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। एक्झॅक्टली, मला चंद्रकांत हाच प्रश्न, राजकीय सोय आहे बरोबर, मला चंद्रकांत हाच प्रश्न विचारायचा होता की आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पण ही गोष्ट पोहोचेल की अशा प्रकारे प्रमाणपत्र बंधनकारक नाही हा निर्णय घेणं हे कसं त्या प्रतिनिधींच्या किंवा जे उत्सुक उमेदवार आहेत त्यांच्या पथ्यावर पडू शकतं, कारण गैरप्रकार आणि गैरकारभार हे कुठल्याही मार्गाने कसेही होताना आपण बघतोय सध्या। यापूर्वी अशा अनेक केसेस झालेल्या आहेत सुवर्ण, की ज्यांची जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंतर हायकोर्टामध्ये रद्द ठरलेली आहेत, त्यांचं मेंबरशिप गेलेली, सदस्यत्व गेलेलं आहे। म्हणजे झेडपीचं असेल, नगरसेवक असेल, ह्या सगळ्यांचं मग काय होतं, पुन्हा तिथं पोटनिवडणूक होते, मग सगळा खर्च वाढला जातो, इलेक्शन प्रक्रिया वाढली जाते, पुन्हा ते करावं लागतं। म्हणून हायकोर्टाने हा निर्णय दिला होता, निकाल दिला होता की इथून पुढे तुम्ही डायरेक्ट पहिलं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करायचं, नंतर असे किंतु परंतु ठेवायचे नाही, कारण लूप होल होतात। पण यांनी तो निर्णय फिरवलाय राज्य सरकारने सगळ्या राजकीय पक्षांच्या सोयीसाठी आणि विरोधकही मला नाही वाटत काही बोलतील याच्यावर। विरोधकांनी भूमिका घेतली पाहिजे, राजकीय सोयीसाठी सरकारनं हा निर्णय फिरवलेला आहे। चंद्रकांत, धन्यवाद, आपण सविस्तरपणे आणि थेट या सगळ्याविषयी बोललात त्याबद्दल। आता थेट जाणार आहोत सावरकर स्मारकामध्ये। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत। तरी ते विचार कधीच झाकता येणार नाहीत आणि म्हणूनच मला असं वाटतं की कोणी ना कोणी सातत्याने या विचाराने प्रेरित होत राहील आणि विचार समाजासमोर आणत राहील। आणि आज तेच काम उदय माहूरकरजी, चिरायू पंडितजी यांनी या ठिकाणी केलं आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून वस्तुस्थिती ही आपल्यासमोर मांडली आहे। हे पुस्तक फिक्शन नाही आहे। या पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर त्यावेळेचे सगळे दाखले त्यांनी दिले आहेत। त्यावेळेचे वृत्तपत्रातले असतील, पत्रातले असतील, वेगवेगळे ऐतिहासिक दाखले असतील, कोण काय म्हणाला त्यांचे विचार असतील, या सगळ्या गोष्टींच्या आधारावर खऱ्या अर्थानं ही सगळी मांडणी या पुस्तकात करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हे जे काही एक ॲग्रेशन आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण भारताने जेव्हा जेव्हा बोटचेपी भूमिका ठेवली त्यावेळी भारतानं आपला आत्मविश्वास तर त्या ठिकाणी गमावलाच,
पण आपला भूभाग देखील गमावला. म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी किंवा स्वातंत्र्याच्या वेळी आम्ही आमचा भूभाग पाकिस्तानला तर दिलाच, पण त्यानंतर सातत्याने चीनच्या विरुद्ध आमच्या बोटचेप्या धोरणामुळे आम्ही चीनला आमचा भूभाग देत राहिलो आणि आजही आमच्या मोठ्या भूभागावर चीनचा कब्जा आहे. पहिल्यांदा डोकलाममध्ये भारताने आपली नीती बदलली आणि भारताच्या बाहेर 2 पावलं टाकून भारताने चीनला रोखण्याचं काम हे डोकलामच्या ठिकाणी केलं आणि आपण त्याचा परिणाम पाहिला की ज्या चीनला आपण घाबरत होतो त्या चीनला शेवटी भारताला घाबरावं लागलं आणि चीनला त्या ठिकाणून परत जावं लागलं. आणि आम्ही जर हिंदी चीनी भाई भाई वालं तीच नीती त्या ठिकाणी ठेवली असती, आणि हे तर जो रस्ता बांधतायत तो भारताच्या बाहेर आहे, तो भूतानमध्ये आहे, आम्हाला त्याचं काय घेणं देणं आहे, असा विचार करून सत्य जर आम्ही नाकारलं असतं तर त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक रोड हा चायनाने तयार केला असता आणि त्यानंतर त्या फ्रंटवरनं आम्ही चीनला कधी थांबवू शकलो नसतो. पहिल्यांदा भारताने आपली विदेश नीती जी सावरकरांना अभिप्रेत होती ती विदेश नीती मोदीजींच्या माध्यमातून डोकलाममध्ये दाखवली आणि त्यातनं एक वेगळ्या प्रकारचा भारत हा आपण बघितला. अतिवृष्टीनं कंबरड मोडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्याऐवजी महावितरणकडून सक्तीची वीज बिल वसुली सुरू आहे. ही वीज बिल वसुली शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचं समोर येत आहे. विजेअभावी पिकं सुकून जात असल्यानं नैराश्य आलेल्या बीडमधल्या एका तरुण शेतकऱ्यानं थेट आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय. कृष्णा गायके असं या तरुणाचं नाव आहे. कृष्णा गायके यानं शेतात कांद्याचं बी लागवडीसाठी आणलेलं होतं. शेतातील विहिरीत पाणी असताना देखील 8 दिवसांपासून वीज नाही, त्यामुळे पिकाला पाणी देता येत नव्हतं. यातच अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाल्यानं अडचणीत भर पडली. त्यातच वीज बिलासाठी 7-8 हजार रुपये आणायचे कुठून ही चिंता त्याला सतावत होती, भेडसावत होती. बियाण्याकरता गुंतवलेले पैसे देखील मिळणार नाहीत या विवंचनेतून कृष्णाने शेतातल्याच झाडाला गळफास लावून घेत आपलं आयुष्य संपवलं. कृष्णाच्या नातेवाईकांनी हा टाहो फोडलेला आहे, हा आक्रोश केलेला आहे. महावितरण विरोधात बीडमधील शेतकरी या सगळ्या घटनेनंतर प्रचंड आक्रमक झाले. बीडमध्ये 3 ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केलंय. सक्तीच्या वीज वसुली करणाऱ्या महावितरणचा शेतकऱ्यांकडून निषेध केला जातोय. तसंच तात्काळ वीज जोडणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. किसान, आष्टी, धारूर या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. महावितरण 7,500 रुपये प्रति महिना कनेक्शन वसुली करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी सविस्तर बोलणार आहोत. सुरेश, एकामागून एक शेतकऱ्यावर संकट येतच आहेत आणि त्यातच आता या वीज कनेक्शनच्या तोडण्यामुळे जे काही प्रश्न शेतकऱ्यासमोर उभे राहिलेत, बीडमध्ये तर एका तरुण शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि त्यानंतर शेतकऱ्यांचा हा संतप्त झालेला एक चेहरा आपण बघतोय. काय सांगाल या सगळ्याविषयी सुरेश? सुवर्ण हे धक्कादायक आहे. ज्या तरुण मुलानं आत्महत्या केलेली आहे त्यांनी कांद्याचं बियाणं आणलेलं होतं आणि कांद्याचं बियाणं आणल्यानंतर ते लागवडीचा कालावधी असतो, त्या कालावधीत जर ते नाही लागवड केलं तर ते खराब होऊन जाणार असतं आणि विशेष म्हणजे नंतर जे उत्पन्न येणार आहे ते सुद्धा येणार नाही. गेल्या 10 दिवसापासून निपाणी जवळ जे गाव आहे गेवराई तालुक्यातलं, त्या ठिकाणी गोदावरी नदी जवळच आहे, मोठ्या प्रमाणात पाण्याचा सोर्स सुद्धा आहे. मात्र लाईट बंद केल्यामुळे शेतीला पाणी देता येत नाही. याच्या अगोदर गेवराईमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं. शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. सगळ्यात जास्त बीड जिल्ह्यामध्ये बाधित एरिया जर बघितला तर गेवराईचा होता, ज्यानं अतिवृष्टीनं खूप मोठं नुकसान केलेलं होतं आणि त्याच एरियामधला हा मुलगा आहे ज्यानं आत्महत्या केलेली आहे. त्याच्या वडिलांना ज्यावेळेस विचारला असता तर वडिलांना सुद्धा सांगितलं की शेतीच्या बाबतीमध्ये तो अतिशय मेहनती मुलगा होता आणि त्यांना शेवटी हे सहन नाही झालं आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. सुवर्ण बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर गावागावामध्ये अशीच परिस्थिती आहे. विद्युत वितरणकडून आता सक्तीनं वीज बिल वसुली केली जाते. यामध्ये 7,500 रुपये एका पंपासाठी, एका कनेक्शनसाठी वसुली केली जाते आणि ती वसुली करत असताना तुम्ही तात्काळ वीज भरा, नाही तर सगळ्या गावाची वीज बंद केली जाते.
त्यामध्ये जे भरणारे शेतकरी आहेत, न भरणारे शेतकरी आहेत याचा विचार केला जात नाही. म्हणजे हे अतिशय गंभीर आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्याला जे बिल आकारलं जातं ते बिल आकारत असताना वर्षाचं बिल आकारलं जातं. शेतकरी फक्त 3च महिन्यासाठी म्हणजे हंगामासाठीच वीज बिल वापरतात, वीज वापरतात. इतर वेळी वीज वापरली जात नाही. विशेष म्हणजे वीज गळती मोठ्या प्रमाणात असते, त्याचा भार सुद्धा शेतकऱ्यावरतीच लादला जातो. ज्यावेळेस डेपी कधी खराब झालेला असेल तर डेपी नीट करून आणत असेल, लाईन नीट करायची असेल तर शेतकऱ्याला त्याचे सुद्धा पैसे भरावे लागतात. पण एवढे सगळे पैसे भरल्यानंतर सुद्धा विद्युत वितरण कंपनी शेतकऱ्याकडून अशा पद्धतीने सक्तीने वीज बिल वसुली करत असेल तर शेतकऱ्यासमोर पर्याय नाही. एकाच गावातली परिस्थिती नाही, आम्ही ज्यावेळेस इतर गावामध्ये ज्यावेळेस जाऊन विचारलं तर शेतकऱ्यांच्या समोर आता अक्षरशः कांदा असेल, ज्वारी असेल, गहू, हरभरा ही पिकं डोळ्यात एकच पण वाळून मग चाललेली आहेत. सुरेश, वेगवेगळ्या ठिकाणी बीडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकरी रस्त्यावर उतरलाय, तरी सुद्धा तिथल्या लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊ नये. वीज जोडणी करा असं ते मागणी करतायत, याची दखल घेऊ नये. हे अधिक भयानक आहे. निदान आपल्या न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर तरी तिथले लोकप्रतिनिधी याची दखल घेतील अशी आपण आशा करूया, अन्यथा आपण ती त्यांना घ्यायला लावू. धन्यवाद सुरेश, माहिती दिल्याबद्दल. शेतकरी जसा त्या ठिकाणी दीड वर्ष त्या ठिकाणी दिल्लीच्या त्या ठिकाणी तख्तावरती बसले. बुलढाण्यामध्ये भाजप आमदार श्वेता महाले यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कृषी पंपाची तोडलेली वीज जोडणी तातडीनं करावी या मागणीकरता चिखली विधानसभेच्या श्वेता महाले पाटील यांनी चिखली इथं 4 तास रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता यांनी 3 दिवसांमध्ये वीज जोडणी करून देण्याचं लेखी आश्वासन दिलं. तसंच या आघाडी सरकारनं सक्तीच्या वीज वसुली करता वीज कनेक्शन तोडण्याची पठाणी वसुली सुरू केलेली आहे असा आरोपही त्यांनी केला. या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झालेला होता. रब्बीच्या पेरण्या या ठिकाणी चालू आहेत. काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतामधल्या विहिरी भरलेल्या आहेत. त्यांच्या पिकांना पाणी देण्याची आवश्यकता आहे. अशा या काळामध्ये आपण कृपया सहकार्य करावं. जी वीज कनेक्शन तुम्ही तोडलेले आहेत ते 3 दिवसाच्या आत जोडून द्यावेत. परंतु आमच्या कुठल्याही मागणीकडे सरकारने लक्ष दिलं नाही, म्हणून आज परत आम्हाला या ठिकाणी रास्ता रोको करावं लागलं. बातमी आहे बैलगाडा शर्यती संदर्भातले. राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू करण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. तब्बल 4 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी अखेर सुरू झाली आहे. त्यामुळे लवकरच निकाल आपल्या बाजूने लागेल या अपेक्षेनं बैलगाडा मालकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. इतर राज्यात बैलगाडा शर्यती सुरू आहेत, मग प्राणीमित्र तिथे का विरोध करत नाहीत? तिथे प्राण्यांवर अत्याचार होत नाहीत का? असे सवाल उपस्थित करत बैलगाडा मालक आणि राज्य सरकारच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वकिलांनी युक्तिवाद केला. न्यायाधीशांनी तो ऐकून घेतला. त्यावर विरोधी पक्षाच्या वकिलांनी बाजू मांडण्यास आदेश दिल्याची माहिती बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे. मला असं वाटतं की त्यांचा एक प्रश्न येतो, तो एकदम योग्य प्रश्न जजनी त्या आंदोलकरांना विचारला. बाकीच्या राज्यांमध्ये क्रुएलिटी होत नाही आणि आपल्याच राज्यात क्रुएलिटी होती का? तर अशामुळं नक्कीच जो कायदा 2017ला एप्रिलमध्ये तयार झाला त्याच कायद्याला पुढं चालना मिळेल आणि बाकी ज्या केस इथे आहेत हायकोर्टामधल्या सगळ्या सुप्रीम कोर्टामध्ये मागून येतात. पण मला असं वाटतं की आता या पुढल्या आठवड्यामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह निकाल, कारण आता खानविलकर साहेबांनी ज्या अनुषंगानं आपल्या वकिलाची राज्य सरकारच्या वकिलाची जी बाजू ऐकून घेतली, जवळ 10 मिनिटापेक्षा जास्त त्यांनी आपलं आर्ग्युमेंट केलं. राज्यातील बैलगाडा मालकांनी थोडं समाधान व्यक्त केलेलं आहे. सुप्रीम कोर्टामध्ये तरी निर्णय आपल्या बाजूनं म्हणजे बैलगाडा शर्यती सुरू होण्याच्या बाजूनं लागेल अशी आशा या सगळ्या मालकांना आहे. आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. गोविंद, सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे आणि सगळे बैलगाडी मालक जे आहेत, बैलगाडा मालक चालक जे आहेत ते आनंद किंवा समाधान व्यक्त करतायत की निर्णय त्यांच्या बाजूने लागेल. वस्तुस्थिती काय आहे, काय परिस्थितीविषयी सांगाल?
सुवर्ण खरं तर 4 वर्षापासून हा सगळा खटला प्रलंबित होता आणि त्यानंतर आज पुन्हा या खटल्याला सुरुवात झालेली आहे. दिल्ली उच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालयात हा खटला आता चालवला जातो आहे आणि राज्य सरकारची जी बाजू आहे ती ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहितगी हे मांडतायत आणि त्यांनी आजच्या पहिल्याच सुनावणीमध्ये असं म्हटलेलं आहे की इतर राज्यांमध्ये कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, तिथे जर शर्यती सुरू आहेत, आम्हाला जो कायदा करण्यासाठी सांगितला होता त्या कायद्यानुसारच तो देशभरासाठी होता आणि त्यानुसार इतर राज्यामध्ये जर सगळ्या शर्यती सुरू असतील तर मग महाराष्ट्रात का नाही, अशी बाजू मांडण्यात आली. ही बाजू न्यायाधीशांनी ऐकून घेतली आणि 1 आठवड्याचा वेळ दिलेला आहे. पुढच्या आठवड्यात या संदर्भातली सुनावणी होईल. अर्थातच मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात काही केसेस दाखल आहेत. या सर्व केसेस बाबत महाराष्ट्रातली जी बंदी आहे बैलगाडा शर्यतीवर त्याची सुनावणी एकत्रितरित्या सर्वोच्च न्यायालयामध्ये होते आणि त्यामुळे लवकरच निर्णय लागेल अशी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे प्राणी मित्र म्हणत होते की अमानुषपणे छळ केला जातो, त्यालाही कुठेतरी बैलगाडा संघटना ज्या आहेत त्याचा विरोध करताना दिसतात आणि इतर राज्यामध्ये ते होत नाही, फक्त महाराष्ट्रातच होते का असं वारंवार एकच बाजू इथे मांडली जाते आणि अर्थातच सर्वोच्च न्यायालय याच्यावर निर्णय देईल. परंतु आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 वर्षानंतर हा जो खटला आहे तो सुनावणीसाठी घेण्यात आलेला आहे. मागील 7 वर्षापासून महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे आणि या काळामध्ये म्हणजे मागच्या 7 वर्षामध्ये जे गोवंश आहेत त्याच्यामध्ये 46% घट झाली. त्यामुळे कुठेतरी बैलगाड्या शर्यती बंद आहेत आणि बैलांचा जो वापर होतो तो थांबल्यात असंही निदर्शनास आणून देण्यात आलं होतं आजच्या सुनावणी दरम्यान. नक्की. धन्यवाद गोविंद, आपण सविस्तर याविषयी माहिती दिली त्याबद्दल. दिवसभराच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या आजच्या प्रश्नाच्या निकालाची. आम्ही कू ॲपवर ओमायक्रॉनची दहशत, पुन्हा लॉकडाऊनची आवश्यकता आहे का, असा प्रश्न विचारला होता, ज्यात 70% लोकांनी हो म्हटलंय आणि 30% लोकांनी नाही असं मत नोंदवलं आहे. या सगळ्या बातम्यांसह दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आणि वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.